छत्रपती शाहू महाराजांबाबत मंडलिकांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय। शाहू महाराज हे दत्तक आहेत असं मंडलिकांनी म्हटलंय। कोल्हापूरची जनता हीच खरी वारसदार आहे असं संजय मंडलिक यांनी एक वक्तव्य केलंय। आताचे महाराज कोल्हापूरचे आहेत का? शाहू महाराज गादीचे खरे वारसदार नाहीत असं मंडलिकांनी म्हटलं। त्यामुळे मंडलिकांनी आता एक वादग्रस्त वक्तव्य केलंय। कोल्हापूरच्या प्रचार सभेच्या दरम्यान एका भाषणात बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलंय। शाहू महाराज हे दत्तक आहेत, आताचे महाराज कोल्हापूरचे आहेत का असं वक्तव्य त्यांनी केलं। नेमकं त्यांचं वक्तव्य हे काय आहे पाहूयात। स्पर्धेमध्ये त्या बंधाला हात लावायचं नाही, त्या बंधाला टांगल मारायचे नाही, त्या बंधाला काय करायचं कुस्ती कशी होईल फटाकडे करायचं तरी मानव हात घालला। आणि मग हा मानव हात घालला झाला तुम्ही तुमचं गादीचा अपमान गाडा करणार अशी गोष्ट टांगावं करतो आम्ही हळूहळू निर्मित करतो। पण मला या निमित्तानं सांगितलं पाहिजे आता जे महाराज साहेब जे आहेत ते कोल्हापूरचे आहेत का, महाराज खरे आहेत का, हे सुद्धा कुठेतरी दत्तक झालेले आहेत। खरे वारसदार नाही, खरे वारसदार तुम्ही आम्ही आहोत, शाहू आंबेडकरांची मान मंडळी आहोत। आणि या वारसदाराच्या निमित्तानं निश्चितपणानं कोल्हापूरचा उल्लेख बाळासाहेब साहेबांनी केला। माझे वडील कलापती सदाशिवराव मंडलिक यांनी आयुष्यभर कोल्हापूर विचारलं, अन्नाने जपला, कारण शाहू महाराजांची ही भूमी आहे। छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी आपल्याला पुरोगामी विचार शिकवला, समतेचा विचार शिकवला। आणि हा विचार शिकवत असताना माझं तर म्हणणं आहे या जिल्ह्यामध्ये राहणारा सामान्य माणूस असेल, नागरिक असेल, महिला असेल, यांना जन्मजात या हवेमध्ये या पाण्यामध्ये आणि ते गुण आहेत, आमच्या DNA मध्ये असे गुण आहे की जन्माला आल्याला माणूस हा शाहू आणि हा शाहू विचार घेऊनच कलापती बाबा फुले साहेब असतील यांचे वारसदार छत्रपती आत्ताचे शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने त्यांचे विचाराचे पण वारसदार आहेत। आणि त्यांचे विचाराचे वारसदार असल्यामुळे आणि त्या कृतीने ते काम करत आहेत म्हणून कोल्हापूरच्या जनतेच्या आग्रहाखातीर ते निवडणूक लढत आहेत। लोकशाहीमध्ये राजे जे आहेत ते फार महत्वाचे आहेत, कारण त्यांनी जी विचाराची लढाई सुरू केलेली आहे ती फार महत्वाची आहे। आणि म्हणून मी पहिल्यांदा संजय मंडलिक यांचा निषेध करतो आणि त्यांचा पराभव त्यांना दिसत असल्यामुळं अशा प्रकारचं वक्तव्य ते करतायत। त्यामुळं त्यांनी एक पहिली गोष्ट छत्रपती घराण्याबद्दल बोलत असताना मर्यादा पाळल्या पाहिजे। ही अखंड महाराष्ट्राचा अपमान केलेली गोष्ट आहे। शाहू महाराजांबद्दल बोलणं म्हणजे नुसतं कोल्हापूरचं नाही तर पूर्ण महाराष्ट्राचा अपमान होतोय, याची जाणीव त्यांना असावी। आणि मी याचा पूर्ण निषेध करतो आणि आम्ही संजय मंडलिकांचा पराभव करूनच त्यांना धडा शिकवू एवढंच मी या ठिकाणी सांगतो। अगदी प्रवीणजी, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।